जय जिजाऊ, जय शिवराय। आज मी मराठा आरक्षणाबद्दल थोडेसे बोलणार आहे। हो, मराठा समाजाला आताच्या घडीला आरक्षणाची नितांत गरज आहे। कारण मराठा समाज सध्याच्या घडीला खूप मागे पडलेला दिसून येतो। कारण सगळ्याच मराठा समाजाकडे सध्याच्या घडीला शेती ही उरलेली नाही। जर मुंबई क्षेत्रामध्ये तुम्ही पाहाल तर खूप लोक मराठा समाजाचे आहेत ज्यांच्याकडे शेती नाही आहे। इव्हन त्यांच्याकडे गावसुद्धा नाही आहे, ते मुंबई क्षेत्रातच राहतात। त्यामुळे अशा मराठा समाजाला जे मध्यमवर्गीय असे आयुष्य जगतात त्यांना आरक्षणाची शिक्षणामध्ये आणि नोकरी धंद्यामध्ये नितांत गरज आहे। आता मराठा आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला दोन दरवाजे दिसतात। एक दरवाजा उघडतो राज्य सरकारकडे आणि दुसरा दरवाजा उघडतो केंद्र सरकारकडे। ठीक आहे, जर राज्य सरकारकडून मराठ्यांना आरक्षण मिळाले तर ते ओबीसीच्या कोट्यातून मिळू शकते। एकतर ओबीसीचा टक्का वाढवा किंवा मराठ्यांना त्यामध्ये प्रवर्ग तयार करून तुम्ही आरक्षण देऊ शकता। दुसरा दरवाजा केंद्र सरकारकडे उघडतो। जर केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा राहिला तर ईडब्ल्यूएसचा जे टक्का आहे तो वाढवून मराठा समाजाला त्याच्यातून आरक्षण देता येऊ शकतो किंवा वेगळा मराठा प्रवर्ग तयार करून त्याच्यातून सुद्धा या समाजाला आरक्षण मिळवता येऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे भांडण तंटा होणार नाही। ठीक आहे, आता ओबीसी हा या वर्गाला 30% आरक्षण आहे। याचा अर्थ 60% ओबीसीची लोकसंख्या आहे। ठीक आहे, 100तून 60% जर वजा केली तर 40 राहते। या 40 मध्ये 27% आरक्षण SC ST ला आहे, 4% आरक्षण मुस्लिम बांधवांना आहे, बाकीचे आहेत ते NT1 NT2। ठीक आहे, आणि ब्राह्मण समाज आहे त्यांचीही टक्केवारी आहे। मग हा जो 100चा टक्का पूर्ण होतोय त्यात मराठा समाज कुठेच आपल्याला दिसत नाही। म्हणजे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये नक्की किती टक्केवारी त्यांची आहे। ठीक आहे, मग हे समजून घेणं खूप जरुरी आहे। ठीक आहे, कारण आपला महाराष्ट्र हा मुळात ओळखला जातो तो मराठ्यांमुळे। ठीक आहे, जर आपण बाहेरच्या जगात गेलो किंवा इवन भारत देशामध्ये इतर राज्यात गेलो तर महाराष्ट्र म्हटलं की लोकांना आधी असंच वाटतं की हा महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचा महाराष्ट्र। ठीक आहे, असं ओळख आहे महाराष्ट्राची। त्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा टक्काच नाही अशा पद्धतीचं आरक्षण असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। जो गरीब मराठा आहे, गरजवंत मराठा आहे, त्याला आरक्षणाची नितांत गरज आहे। ठीक आहे, तर जात निहाय जनगणना होणे खूप जरुरी आहे। म्हणजे मराठा समाज नक्की त्यांची लोकसंख्या किती आहे, त्यांना आरक्षणाची गरज किती आहे हे आपल्याला समजून येऊ शकेल नाही। आणि ओबीसी मध्ये नक्की किती जाती आहेत, त्यांची टक्केवारी आता महाराष्ट्रात आहे का नक्की। ठीक आहे, तर हे सुद्धा पाहणं जरुरी आहे किंवा ओबीसीचा कोटा वाढवून त्यात मराठा समाजाला समाविष्ट करून घेणं खूप जरुरी आहे, कारण ती आता काळाची गरज आहे। ठीक आहे, आणि जी महाराष्ट्राची रयत आहे ती सुखी राहणं जरुरी आहे। ठीक आहे, वादविवाद समाजात तेढ असं असता कामा नये, कारण त्याचा जो फटका आहे तो आपल्याच राज्याच्या प्रगतीला होतो। ठीक आहे, जर रयत प्रजा संतुष्ट असेल तर आपलं राज्य पर्यायाने आपलं देश हे प्रगतीपथावर नक्कीच जाऊ शकतो। कारण असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये आपला भारत देश हा महासत्ता होणार, पण महासत्ता तो तेव्हाच होणार ना जेव्हा या भारत देशाचं प्रत्येक राज्य हे कसं असेल, सुफलाम आणि सुजलाम सुफलाम असेल। ठीक आहे, तरच आपला भारत देश उन्नती करू शकेल
आणि महासत्ता होऊ शकेल. जर आपापसात आपल्यामध्येच जाती आणि धर्मामध्ये द्वेष राहिला, ठीक आहे, शत्रुता राहिली, तर आपलं राज्य आणि आपला देश महासत्ता कसं होऊ शकेल. त्यामुळे कुणाचेही आरक्षण रद्द न करता, आरक्षण कमी जास्त न करता प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे. तर त्यांनी या मराठा आरक्षणाबद्दल विचार करावा, ठीक आहे. कारण रयत संतुष्ट असेल तर आपला राज्य आणि देश कसं होणार, सुखी होणार. कारण आपण देशासाठी आहोत का, देश आपल्यासाठी आहे नाही, आपण देशासाठी आहोत नाही. हे राज्य आपल्यासाठी आहे, आपण राज्यासाठी आहोत का नाही. तर जे काही आहे ते आपल्यासाठी आहे, आपण दुसऱ्यासाठी नाही आहोत, ठीक आहे. म्हणजे मी सुखी झाले तर माझं कुटुंब सुखी होणार, माझं कुटुंब सुखी झालं तर पर्यायाने समाज सुखी होणार, आणि समाज सुखी झाला तर माझं राज्य सुखी होणार. प्रत्येक राज्य सुखी झालं तर आपला भारत देश नक्कीच सुखी आणि संपन्न होणार. तर हा विचार झाला पाहिजे, ठीक आहे. आणि प्रत्येकाने मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहणं खूप जरुरी आहे. आणि हा आरक्षणाचा जो वाद आहे तो इथेच मिटला तर बरं होईल. मराठ्यांचं जे काय आरक्षण आहे ते त्यांच्या वाट्याला येणं खूप जरुरी आहे. कारण शेतकरी समाज सध्याच्या घडीला दुष्काळाला सामोरा जातो, नाही का. रोगराई आहे, नाही का, अतिवृष्टी आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात आणि पर्यायाने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे, नोकरी धंद्यांचे जे काय प्रश्न आहे ते सुटत नाही. आणि त्यामुळे शेतकरी बांधव जे आहेत ते आत्महत्येला प्रवृत्त होतात. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या तरुण मुलांच्या आत्महत्या या थांबल्या पाहिजेत. आणि हे थांबवण्यासाठी आरक्षण हा एकमेव सध्या तरी उपाय दिसत आहे. त्यामुळे जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर जे आहे महाराष्ट्राचे बरेच प्रश्न, इवन शेतकऱ्यांचेही बरेच प्रश्न सुटतील. तर सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार करावा. जय जिजाऊ, जय शिवराय.